गुड आफ्टरनून स्टुडंट. मागच्या तासाला आपण सायन्स पार्ट सेकंडचा 6वा लेसन क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स हा लेसन चालू केला होता. त्यामध्ये आपण क्रिप्टोग्रॅम्स आणि फेनोरोग्रॅम्स म्हणजे काय पाहिलं. त्यामध्ये क्रिप्टोग्रॅम्सचे डिव्हिजन थॅलोफायटा आणि ब्रायोफायटा या 2 डिव्हिजन बघितल्या. आज आपण तिसरी डिव्हिजन बघणार आहोत, टेरिडोफायटा. These type of plant are well developed as root, stem and leaves. Plants from this group have well developed म्हणजे काय आहे तर टेरिडोफायटा मधले जे प्लांट आहेत ते वेल डेव्हलप्ड आहेत. त्याला रूट आहे, स्टेम आहे, लीव्ज आहे अँड सेफ्टी टिश्यू फॉर कंडक्टिंग ऑफ अ फूड अँड वॉटर. म्हणजे काय आहे तर त्याला दे हॅव सेपरेटेड टिश्यू म्हणजे फॉर कंडक्टिंग ऑफ फूड अँड वॉटर म्हणजे यामध्ये झायलेम आणि फ्लोएम प्रेझेंट आहे. झायलेम काय करतं तर वॉटर न्यूट्रिएंट मिळवून देण्याचं काम करतं आणि फ्लोएम काय करतं तर फूड त्याला तयार झालेले फ्लॉवर फूडचं काम करतं. बट दे डू नॉट बियर फ्लॉवर्स अँड फ्रूट. पण याला फ्लावर आणि फ्रूट नाही आहेत. का तर हे कोणतं प्लांट आहे, नॉन फ्लॉवरिंग प्लांट मधली डिव्हिजन आहे म्हणजे याला फ्लॉवर येत नाही. डेली प्रोड्यूस विथ द हेल्प ऑफ स्पोअर फ्रॉम अलॉंग द बॅक ऑर अ प्रोटिस्टर सरफेस ऑफ देअर लीव्ह. म्हणजे काय तर ह्यामध्ये रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम जी आहे ती होत असती. दे रिप्रोड्यूस विथ द हेल्प ऑफ स्पोअर फ्रॉम अलॉंग द बॅक ऑर प्रोटिस्टर सरफेस ऑफ देअर लीव्ज. त्याची पानं कशी आहेत, प्रोटिस्टर सरफेस प्लेन सरफेसमध्ये आहेत. दे हॅव अ वेल डेव्हलप्ड कंडक्टिंग टिश्यू. यामध्ये वेल डेव्हलप्ड कंडक्टिंग म्हणजेच आत्ता सांगितलं झायलेम आणि फ्लोएम प्रेझेंट आहे. These plants reproduce asexual by spore formation and sexual by zygote formation. म्हणजे यामध्ये जे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम होती ती कशी आहे तर असेक्शुअल फॉर्मेशनमध्ये आहे, स्पोर फॉर्मेशनमध्ये आहे आणि सेक्शुअलमध्ये ती झायगोट आहे. प्लांट्स ऑफ द टेरिडोफायटा. मग यामध्ये तुम्हाला वेगवेगळे टेरिडोफायटाचे प्लांट्स दिल्यात. एक्झाम्पल्स आर फर्न्स लाईक नेप्रोलिसिस, मर्सिल्सिया, टेरिस, एंडेटियम, इक्वेस्टियम, सिलेंजिनिलिया आणि लायकोपोडियम इट्सेट्रा हे प्लांट्स आहेत टेरिडोफायटेच्या. फर्न्स रूट्स आहेत दाखवले बघा तुम्हाला इथं फर्न्स दाखवले म्हणजे कसे आहेत एकदम पातळ असे त्याचे लीव्ज आहेत आणि फर्न्स लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट आहे. All these plants reproduce by spore formation. They are called cryptograms as their reproductive organ cannot be seen. म्हणजे यामध्ये काय सांगितले त्यांनी, ऑल दीज प्लांट्स रिप्रोड्यूस स्पोर फॉर्मेशननी रिप्रोड्यूस झालेत. दे आर कॉल्ड क्रिप्टोग्रॅम. त्यालाच आपण काय म्हणतो, क्रिप्टोग्रॅम. ॲज देअर रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन कॅनॉट बी सीन. आणि त्याचे जे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे ते आपल्याला दिसत नाही. क्रिप्टो मीन्स हेडन, हेडन म्हणजे न दिसणारी, गेम्स मीन्स रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. सेकंड आहे फेनोरोग्राम्स. फेनोरोग्राम्स म्हणजे ॲज वेल ॲज फ्लॉवरिंग प्लांट्स. प्लांट्स विच हॅव अ स्पेशल स्ट्रक्चर फॉर रिप्रोडक्शन अँड प्रोड्यूस सीड्स आर कॉल्ड फेनोरोग्राम्स. आपण काय म्हणतो, हे फ्लॉवरिंग प्लांट आहे. प्लांट्स हॅव स्पेशल स्ट्रक्चर. यामध्ये स्पेशल स्ट्रक्चर म्हणजे स्पेशल असं प्लांट तयार होतं अँड रिप्रोड्यूस अँड प्रोड्यूस सीड्स. आणि त्यापासून आपल्याला सीड्स बिया मिळतात. दीज आर कॉल्ड ॲज फेनोरोग्राम्स. यालाच आपण काय म्हणतो, फेनोरोग्राम्स. In these plants, after the process of reproduction, seeds are formed which contain the embryo and stored food. मग हे काय करतं तर एम्ब्रियो म्हणजे in these plants after process reproduction seeds are formed which contain the embryo and stored food. एम्ब्रियो तयार करतं आणि stored food म्हणजे साठवून ठेवतं अन्न. During germination of these seeds, the stored food is used in the initial growth of embryo. आणि ड्युरिंग जर्मिनेशन ज्यावेळी ते प्लांट वाढू लागतं त्यावेळी काय होतं, जे सीड आपण स्टोअर्ड करून ठेवलेले असतात फूड
स्टोअर्ड फूड म्हणजे साठवून ठेवलेलं जे अन्न असतं ते इनिशियली ग्रोथ एम्ब्रियोला वाढण्यासाठी ते मदत करत असतं. डिपेंडिंग ऑन वेदर द सीड्स आर इनक्लोज्ड इन द फ्रूट ऑर नॉट, फेनोरोग्राम्स आर क्लासिफाईड इन टू जिम्नोस्पर्म अँड अँजिओस्पर्म. म्हणजेच काय तर डिपेंडिंग अपॉन द सीड आर एनक्लोज्ड इन अ फ्रूट ऑर नॉट, म्हणजे जे फ्रूट आहे त्यावर ते डिपेंडिंग सीडवर, आपल्या सीडवर ते फ्लॉवर काय आहे डिपेंड आहे. इनक्लोज्ड म्हणजे ते बंद आहे और अ फ्रूट ऑर नॉट. फेनोग्राम्स आर क्लासिफाईड इंटू 2 टाइप्स, एक आहे जिम्नोस्पर्म आणि एक आहे एंजिओस्पर्म. त्यामधले डिव्हिजन फर्स्ट जिम्नोस्पर्म. जिम्नोस्पर्म इज अ नेकेड प्लांट, म्हणजे जे फ्रूट आहे ते नेकेड आहे, ते ओपन नाही, इनक्लोज्ड आहे. ऑब्झर्व द ऑल गार्डन प्लांट्स लाईक सायकस, क्रिसमस ट्री, लिली, इटसेट्रा, हिबिस्कस, इटसेट्रा आर कम्पेअर देम. म्हणजे काय करायचं आहे आपल्याला, तर जसं सायकसचं प्लांट आहे त्याचप्रमाणे आपलं जास्वंद आहे, लिली आहे, ह्या प्लांटचं काय करायचं, कम्पॅरिझन करायचे. नोट द सिमिलॅरिटीज अँड डिफरन्स अमंग देम. विच डिफरन्स डिड यू नोटीस बिटवीन जिम्नोस्पर्म अँड अँजिओस्पर्म. यामध्ये आपल्याला काय करायचं, काय आहे सिमिलॅरिटीज हे ऑब्झर्व करायचे. जिम्नोस्पर्म आर मोस्टली एव्हरग्रीन, पेरिनियल अँड वुडी. म्हणजे जिम्नोस्पर्मचं प्लांट हे कसं आहे, मोस्टली एव्हरग्रीन म्हणजे नेहमी हिरवळ आहे, पेरिनियल वर्षभर आहे, अँड उडी म्हणजे एक लाकडासारखं झाड आहे. जिम्नोस्पर्म आर मोस्टली एव्हरग्रीन, पेरिनियल अँड वुडी. देअर स्टेम आर विदाउट ब्रांचेस, द लीव्ज फ्रॉम क्राउन म्हणजे काय सांगितलं त्यांनी, दीज स्टेम आर विदाउट ब्रांचेस. या स्टेमला, या लाकडाला, खोडाला काय नाही आहे, ब्रांचेस नाहीत. द लीव्ज फ्रॉम अ क्राउन, आणि लीव्ज कशा आहेत, जसं की किंग ऑफ राजाचा मुखवटा कसा असतो त्याप्रमाणे त्याचे लीव्ज कसे आहेत, फ्रॉम अ क्राउन. तुम्हाला इथं दिसत असेल सायकस प्लांटमध्ये त्याचे जे लीव्ज दाखवल्यात ते कशा आहेत, तर क्राउन आहेत. दीज प्लांट्स बिअर मेल अँड फिमेल फ्लॉवर्स ऑन अ प्लांट. त्यामध्ये आपल्याला मेल आणि फिमेल फ्लॉवर्स पाहायला मिळतात. स्पोरोफिल्स ऑफ अ प्लांट, यामध्ये स्पोरो म्हणजे वेगवेगळे स्पोरोफिल्स प्रेझेंट आहेत. सीड्स ऑफ these plants do not have a natural covering, that these plants do not form fruit and therefore are called gymnosperm. यामध्ये जे सीड्स आहेत त्यावर डू नॉट हॅव नॅचरल कवरिंग, त्या सीड्सवर, त्या बियांवर कवरिंग कशाचंही कवर नाही आहे, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, जिम्नोस्पर्म. जिम्नोस्पर्म मीन्स नेक्ड प्लांट, ज्या सीड्सवर कवरिंग नसतं त्याला आपण काय म्हणतो, जिम्नोस्पर्म, नेकेड सीड. फॉर एक्झाम्पल आपल्याला सांगितलं आहे सायकस, फिक्सिसा, ख्रिसमस ट्री, तुझा, पायनस, इटसेट्रा आर द जिम्नोस्पर्म एक्झाम्पल. सेकंड आहे डिव्हिजन ऑफ अँजिओस्पर्म. सोक द सीड्स ऑफ कॉर्न, बीन्स, ग्राउंडनट, टर्माइन, मँगो, व्हीट इटसेट्रा इन वॉटर फॉर 8 to 10 hours. आपल्याला करून बघायचं आहे. भिजवलेले सीड, बिया, शेंगदाणे असतील, चिंच असेल, मँगो असेल, गहू, या सगळे 8 ते 10 तास काय करायचं आहे आपल्याला, भिजवायचे. आफ्टर दे आर सोक्ड, चेक इच सीड टू सी वेदर इट डिवाइड्स इंटू 2 equal halves or of a knot and categorize them accordingly. त्या भिजवलेल्या बियांमध्ये इक्वल हॉल्स म्हणजे 2 सेम भाग पडतात का नाही हे बघायचं. द फ्लॉवर्स दीज प्लांट्स बियर आर देअर रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. द फ्लॉवर्स दीज प्लांट बियर आर देअर रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. तेच त्याचं काय आहे तर रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. फ्लॉवर्स डेव्हलप इन टू फ्रूट्स अँड सीड्स आर फॉर्म्ड विथ अ फ्रूट. ज्यावेळी फ्लॉवर्स डेव्हलप होतं, फूल तयार होतं, त्यावेळेस त्याला फ्रूट येतात आणि सीड्स आर फ्रॉम, आणि त्या फ्रूटपासूनच पुन्हा आपल्याला काय तयार मिळतं, बिया तयार मिळतं, सीड तयार. दीज सीड्स आर कवर्ड, हेन्स दे आर कॉल्ड अँजिओस्पर्म. आणि त्या सीडवर
जे काही कवर आहे त्यालाच आपण काय म्हणतो, अँजिओस्पर्म. जिम्नोस्पर्ममध्ये सीड्सवर कवर नसतं, अँजिओस्पर्ममध्ये सीड्सवर काय असतात, कवर्स असतात. अँजिओ मीन्स कवर आणि स्पर्म म्हणजे सीड्स. ज्यावर कवरच्या ज्या बियांवरती कवर आहे त्याला आपण काय म्हणतो, अँजिओस्पर्म. द प्लांट्स whose seeds can be divided into 2 equal halls. These are called as dicotyledons plant. म्हणजे ज्या बियांचे 2 समान भाग होतात त्याला आपण म्हणतो dicotyledons plants. And those whose seeds cannot be divided into equal parts, cannot be divided into, आणि ज्या सीड्सचे 2 समान भाग होत नाही त्याला आपण म्हणतो मोनोकॉटिलिडन्स प्लांट. म्हणजे जे बारीक बारीक तुकडे होतात त्याला आपण म्हणतो मोनोकॉटिलिडन्स प्लांट. डाय म्हणजे 2 समान भाग होणे आणि मोनो म्हणजे 2 समान भाग होत नसलेले प्लांट. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन डायकॉटिलिडन्स अँड मोनोकॉटिलिडन्स प्लांट? डायकॉटिलिडन प्लांट्स आणि मोनोकॉटिलिडन, त्यामध्ये सीड्स आहेत 2 कॉटिलिडन. डायकॉटिलिडनमध्ये 2 कॉटिलिडन, 2 बिया किंवा 2 सीड किंवा 2 समान भाग होणे. मोनो म्हणजे सिंगल कॅटोलिडॉन्स, तिथं स्पेलिंग चुकले, डिस्क झाले, तिथं सिंगल कॅटोलिडॉन्स, एकच कॅटोलिडॉन, एकच बी असतं तिथं. रूट वेल डेव्हलप्ड प्रायमरी रूट, त्यामध्ये काय आहे तर वेल डेव्हलप प्रायमरी रूट म्हणजे तुमचं टॅप रूट. तुम्ही एक्झाम्पल बघितलं असेल, जे टॅप रूट म्हणजे काय तर जे जमिनीखाली जे रूट येतात त्याला ब्रांचेस फुटतात वेगवेगळ्या, धिस इज अ टॅप रूट. आणि मोनोकॉटिलिडॉन म्हणजे कसं असतं, फायबरस रूट. फॉर एक्झाम्पल ओनियन आपण ओनियनला फायबर लाईक रूट प्रेझेंट असतात. स्टेम कसे, डायकॉटिलिडॉनमध्ये स्टेम कसे स्ट्रॉंग हार्ड. एक्झाम्पल बनियन ट्री आपण बघितले, स्टेम कसे स्ट्रॉंग म्हणजे एकदम जाड आहे, कठीण आहे. आणि मोनोकॉटिलिडॉनमध्ये स्टेम कसे हॅलो म्हणजे मोकळा आहे. फॉर एक्झाम्पल बांबू. फॉल्स म्हणजे कमी प्रमाणात असणे किंवा स्मॉल. एक्झाम्पल बनाना. थर्ड आहे डिस्क लाईक स्ट्रक्चर, दॅट इज एक्झाम्पल ओनियन म्हणजे कांदा कापल्यानंतर तुम्हाला मधला भाग जो दिसतो, जे की आपलं फ्रूट आहे ते कसं आहे, डिस्क लाईक स्ट्रक्चर आहे. 4 आहे लीफ. डायकॉटिलिडॉन प्लांट्समध्ये लीफ कसं असतं, रेटिक्युलेट व्हेनेशन. मग तुम्हाला रेटिक्युलेट व्हेनेशन माहितीच असेल. हे तुमचं प्लांट आहे, प्लांटमध्ये रेटिक्युलेट व्हेनेशन कसं असतं, हे तुमचं झालं रेटिक्युलेट व्हेनेशन. लीफ मोनोकॉटिलिडॉनमध्ये हे तुमचं बनियन प्लांट आहे. या प्लांटमध्ये तुम्हाला पॅरलर व्हेनेशन बघायचे आहेत. मग पॅरलर व्हेनेशन आपले कसे आहेत, हे झाले आपले पॅरलर व्हेनेशन. फ्लॉवर्स विथ 4 to 5 पार्ट्स ऑन इयर मल्टी, म्हणजे डायकॉटिलिडॉन्समध्ये हे तुमचं फ्लॉवर आहे, फ्लॉवरला किती आहेत, या 4 to 5, 3 ते 4 ते 5च पाकळ्या असतात. आणि मोनोकॉटिलिडॉन्समध्ये फ्लॉवरला ओनली 3 फ्लॉवर्स आहेत. दिस इज द डिफरन्स बिटवीन डायकॉटिलिडॉन्स अँड मोनोकॉटिलिडॉन्स. सेकंड पॉईंट हे झालं डिफरन्स. पुढं आहे डायकॉटिलिडॉन्स प्लांटचं एक्झाम्पल आहे मस्टर्ड म्हणजे तुमची मोहरीचं झाड, आणि मोनोकॉटिलिडॉन्स मीन्स मेज मीन्स मका. तर आपण आज या लेसनमध्ये किंगडम बघितलं, प्लॅनेटा, त्याचे 2 टाईप बघितले, क्रिप्टोग्राम्स अँड फेनोरोग्राम्स. क्रिप्टोग्रामचे पुन्हा 3 डिव्हिजन बघितले, थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा. फेनोरोग्राम्समध्ये 2 बघितले, जिम्नोस्पर्म अँड अँजिओस्पर्म. अँजिओस्पर्ममध्ये पुन्हा 2 बघितले, डायकॉटिलिडॉन्स अँड मोनोकॉटिलिडॉन. अशा पद्धतीने आपला हा लेसन आज इथे संपतोय. थँक्यू.